तीन मासोळ्या. एका तलावात तीन मोठ्या मासोळ्या राहत होत्या. एक मासोळी खूप बुद्धिमान आणि नेहमी सावध असायची. दुसरी मासोळी चतुर आणि प्रसंगावधानी होती. तिसरी मासोळी मात्र नेहमी नशिबावर अवलंबून होती. एक दिवस बुद्धिमान मासोळी तलावात इकडे तिकडे मजेत फिरत असताना तिने दोन कोळ्यांचं बोलणं ऐकलं. एक कोळी दुसऱ्याला सांगत होता, या तलावात चांगले मासे आहेत. आपण उद्या इथे येऊ, खूप मासे पकडू आणि भरपूर पैसे कमवू. हे ऐकून ती दुसऱ्या मासोळ्यांकडे गेली आणि त्यांना सगळं बोलणं सांगितलं. तिनं सांगितलं, आपण इथून निघून जाऊ. पण प्रसंगावधानी मासोळी तिथून दुसरीकडे जायला तयारच नव्हती. ती म्हणाली, येऊ दे त्या कोळ्यांना, मी त्यांच्यापासून माझं रक्षण सहज करीन. तिसरी मासोळी म्हणाली, मी तर इथेच जन्मले, मी ही जागा सोडून कशी जाऊ? जे माझ्या नशिबात लिहिलं असेल तेच होईल. पहिली मासोळी ती जागा सोडून दूर निघून गेली. दुसऱ्या दिवशी कोळ्यांनी येऊन आपलं जाळं टाकलं. त्या ठिकाणी तलावात जे मासे होते ते सगळे जाळ्यात अडकले. प्रसंगावधानी मासोळी निपचित पडली आणि तिनं मरण्याचं नाटक केलं. कोळ्यांनी तिला मेलेली मासोळी समजून परत पाण्यात फेकून दिलं. नशिबावर भरोसा करणारी तिसरी मासोळी मात्र जोरजोरात उड्या मारायला लागली. तेव्हा कोळ्यांनी तिला मारून टाकलं. नेहमीच नशिबावर भरोसा ठेवू नये. एकतेची शक्ती. एका शेतात शेतकरी दाणे वाळवत असे. तिथे रोज एक कबुतरांचा थवा दाणे टिपायला यायचा. पोटभर दाणे खाल्ल्यावर ते आपल्या घरट्यात परतायचे. एका फासे पारध्याचे त्यांच्याकडे लक्ष होतच. त्याने कबुतरांना पकडायचे ठरवले. रोजच्या प्रमाणे कबुतरे दाणे खायला आली. मोठ्या मजेत दाणे टिपत असताना अचानक एक मोठे जाळे त्यांच्यावर येऊन पडले. सगळी कबुतरे जाळ्यात सापडली. सगळे पक्षी घाबरले आणि ते मोठमोठ्याने ओरडू लागले, ए आपण तर अडकलो, आता काय करायचं? पण त्यांचा राजा मोठा हुशार होता. एक युक्ती आहे, पण आपल्याला एकजूट व्हावं लागेल. आपण सगळे एकदम या जाळ्यासकट उडून जाऊया. राजाने सांगितल्याप्रमाणे सगळे पक्षी जोर लावून जाळ्यासकट उडाले. जाळे घेऊन ते त्यांच्या मित्राकडे उंदराकडे आले. आम्हाला मदत कर मित्रा, तुझ्या दातांनी हे जाळे तोडून आम्हाला सोडव. अरे घाबरू नका मित्रांनो, मी आहे ना. उंदराने जाळे तोडून सगळ्यांना मुक्त केले. सगळ्यांना वाचवल्याबद्दल ते उंदराचे ऋणी झाले. उंदराचे आभार मानून जोरात पंख फडफडवत सगळी कबुतरे आकाशात आनंदाने उडाली. एकजुटीतच शक्ती असते. हुशार ससा. एका जंगलात एक सिंह राहत होता. तो नेहमी जंगलातल्या प्राण्यांची शिकार करून त्यांना खात असे. एके दिवशी जंगलातले सगळे प्राणी जमा झाले आणि आपापसात चर्चा करू लागले की जर सिंह अशीच शिकार करत राहिला तर जंगलात कोणी प्राणी उरणारच नाही. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी सिंहाकडे जाऊन त्याच्याशी बोलावं. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी सिंहाकडे गेले. त्यांनी सिंहाकडे आपली चिंता मांडली. त्यांनी सिंहाला समजावलं की रोज एक प्राणी सिंहाकडे स्वतःहून शिकार बनून येत जाईल. त्याप्रमाणे रोज एक एक प्राणी सिंहाकडे शिकार म्हणून जायला लागला. त्या दिवशी लहानग्या सशाची सिंहाकडे शिकार म्हणून जायची पाळी होती. ससा खूप हुशार होता. तो दुष्ट सिंहाला मारून टाकण्याची युक्ती शोधत होता. त्याने सिंहाला जाऊन सांगितलं, अहो महाराज, आपल्याकडे आज 6 प्राणी येणार होते, पण त्यातल्या 5 प्राण्यांना दुसऱ्या सिंहाने खाऊन टाकलं. सिंह म्हणाला, दुसरा सिंह कुठे आहे तो? चल दाखव मला. हुशार ससा सिंहाला घेऊन जवळच्या एका विहिरीवर गेला आणि सिंहाला विहिरीत डोकावून त्यांनी बघायला सांगितलं. सिंहाला विहिरीत आपलंच प्रतिबिंब दिसलं. पण तो सिंह मूर्खच होता. त्याला वाटलं की खरंच दुसरा सिंह आहे. तो म्हणाला, ए कोण आहेस तू? या जंगलाचा माझ्याशिवाय दुसरा कुणीही राजा नाही. मी तुला ठार मारेन. एवढं बोलून मूर्ख सिंहानं विहिरीत झेप घेतली आणि बुडून मरून गेला. हुशारीचं फळ नेहमी चांगलंच असतं. होडी. एकदा एक बेडूक, कोंबडीचं पिल्लू, उंदीर, एक मुंगी आणि एक भुंगा फिरायला निघाले. फिरता फिरता ते एका नदीजवळ आले. बेडूक म्हणाला, चला आपण नदीत पोहूया. आणि त्यांनी पाण्यात उडी मारली. तेव्हा कोंबडीचं पिल्लू बेडकाला म्हणालं,
आम्हाला पोहता येत नाही. पिल्लू, उंदीर, मुंगी आणि भुंग्याला खूप वाईट वाटलं. पण मग त्यांनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. पिल्लानं एक मोठंसं पान आणलं, उंदरानं एक अक्रोडाचं टरफल, मुंगीनी काटकी आणि भुसा आणला, तर भुंग्यानी एक काळा दोरा आणला. सगळेजण कामाला जुंपले. त्यांनी टरफलात भुसा टाकून त्यात काटकी रोवली आणि त्याला एक पान बांधलं आणि एक सुंदरशी होडी तयार झाली. ती होडी त्यांनी पाण्यात ढकलली आणि सगळेजण त्यात बसले. होडी पुढे जाऊ लागली. बेडकानं त्यांना पाहून हसण्यासाठी डोकं वर काढलं, पण होडी मात्र हळूहळू लांब जात होती. कोणालाही कधी कमी लेखू नये. बोलणारी गुहा. एका घनदाट जंगलात एक सिंह राहत होता. नेहमीप्रमाणे तो शिकार करायला निघाला, पण शिकार काही मिळाली नाही. फिरत फिरत तो एका गुहेजवळ आला आणि रात्री एखादा प्राणी इथे विसाव्याला येईल या आशेत आत शिरला. ती गुहा एका कोल्ह्याची होती. काही वेळाने कोल्हा तेथे आला आणि त्याने सिंहाच्या पावलांच्या खुणा बघितल्या. सिंहाच्या पाऊल खुणा. सिंह महाराज माझी शिकार करायला आत बसले तर. हुशार कोल्ह्याने एक युक्ती केली. कशी आहेस का बाई गुहा? कोणीच उत्तर दिले नाही. सिंह गप्पच बसला. हुशार कोल्ह्याला माहित होतं की सिंह आतच आहे. अगं गुहा, रोज माझ्याशी बोलतेस, आज काय झालं तुला? जर मी या कोल्ह्याला उत्तर दिलं तर तो आत येईल आणि मला मेजवानी मिळेल. अरे कसं आहेस कोल्होबा? अरे मूर्खा, गुहा कधी बोलते का? आता बस बोंबलत. आणि कोल्हा तिथून पळून गेला. अरे रे, कोल्होबा तर पळाला आणि मी तरी किती मूर्ख. मूर्खपणाचे शून्य फळ. निळा कोल्हा. एका जंगलात एक कोल्हा राहत होता. त्याला रोज काही शिकार मिळत नसे. एकदा तो भुकेला उपाशी पोटी जंगलात इकडे तिकडे भटकत होता, पण शिकार काही मिळाली नाही. शेवटी त्याने जवळच्या गावात जायचं ठरवले. जेव्हा तो गावात पोहोचला तेव्हा त्याला कुत्र्यांचं भुंकणं ऐकू आलं. बघतो तर काय, काही कुत्रे जोरात धावत त्याच्याच दिशेने येत आहेत. कोल्हा घाबरला. धावतच तो एका घरात घुसला. ते घर एका रंगाऱ्याचं होतं. धावताना कोल्हा एका निळा रंग भरलेल्या पिंपात पडला. सगळे कुत्रे निराश होऊन परत गेले. कुत्रे गेल्यानंतर निळा झालेला कोल्हा तिथून बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला. जंगलातले सगळे प्राणी त्याला बघून घाबरले. अरे बापरे, हा कोण नवा प्राणी आहे बाबा? आत्ता कोल्ह्याच्या डोक्यात प्रकाश पडला की सगळे प्राणी त्याला बघून घाबरतायत. त्याने विचार केला, चला या गोष्टीचा आपण फायदा करून घेऊ. त्याने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावलं आणि म्हणाला, प्रिय मित्रांनो, मला देवानं तुमचं रक्षण करायला पाठवलं आहे. मी तुमचा आणि या जंगलाचा राजा आहे. हे ऐकून सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळे प्राणी रोज त्याची सेवा करू लागले. त्याला भरपूर जेवण देऊ लागले. एक दिवस राजे साहेब आपल्या दरबारात बसले होते. इतक्यात दुरून त्याला कोल्हेकुई ऐकू आली. खूप दिवसात त्याने असा आवाज ऐकला नव्हता. त्याला खूप आनंद झाला आणि आपण राजा आहोत हे विसरून तो पण जोर जोरात ओरडू लागला. आणि मग सगळ्या प्राण्यांना कळलं, अरे हा तर राजाच्या वेशातला लबाड कोल्हा आहे. त्याला पकडायला सगळे त्याच्या मागे धावले, पण त्याआधीच कोल्हा मात्र तिथून धूम पळून गेला. खोटा आवेश फार काळ टिकत नाही. 4 मित्र. एका सुंदर घनदाट जंगलात 4 मित्र राहत होते. एक हरण, एक कासव, एक कावळा आणि एक उंदीर. ते नेहमी जास्तीत जास्त वेळ एकत्र असत. एका छान आंब्याच्या झाडाखाली ते एकत्र भेटत. नेहमीप्रमाणे ते सगळे आंब्याच्या झाडाखाली जमा झाले, पण हरणाचा मात्र पत्ताच नव्हता. सगळे मित्र चिंतेत पडले. कासवाने कावळ्याला हरणाचा शोध घ्यायला सांगितलं. त्याप्रमाणे कावळा हरणाच्या शोधात निघाला. कावळ्याने सगळीकडे खूप शोध घेतला. इतक्यात त्याला दिसलं की हरण एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलं होतं आणि मदतीकरता ओरडत होतं. हरणाला जाळ्यात अडकलेलं पाहून कावळ्याला धक्काच बसला.
त्यांनी परत जाऊन लगेच आपल्या मित्रांना सांगितलं. जाळं तोडायला त्यांनी आपल्या मित्राला म्हणजे उंदराला पाठवायचं ठरवलं. कावळ्यानी उंदराला आपल्या पाठीवर बसवून हरणाजवळ नेलं आणि कासव हळूहळू त्यांच्या मागे चालत गेलं. उंदरानं भराभर आपल्या दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली आणि लवकरच हरण जाळ्यातून मुक्त झालं. आणि त्याच वेळी तिथे एक शिकारी आला. त्याला पाहून क्षणात कावळा एका फांदीवर जाऊन बसला. उंदीर एका झाडामागे लपला आणि हरण दूर पळून गेलं. पण कासव मात्र हळूहळू चालत राहिलं आणि शिकाऱ्याच्या तावडीत सापडलं. शिकाऱ्याने कासवाला जाळ्यात बांधून घेतलं. आता आपल्या मित्राला वाचवण्यासाठी हरणाला एक उपाय सुचला. हरण पुढे धावत गेलं आणि शिकाऱ्याच्या वाटेवर उभं राहिलं. शिकाऱ्याने हरणाला पाहिलं आणि जाळ्याची पिशवी खाली टाकून तो हरणाला पकडायला त्याच्या मागे धावला. त्याच वेळीस उंदरानं जाळ्याची पिशवी तोडून कासवाला बाहेर काढलं. हरणाने शिकाऱ्याला झुलवत खूप लांबवर नेलं. शेवटी ते पळून गेलं. शिकारी हात हलवत परतला. येऊन बघतो तर काय, कासव सुद्धा पळून गेलेलं. शेवटी ते 4 मित्र पुन्हा हसत खेळत मज्जेत राहू लागले. एकजुटीमध्येच शक्ती असते. करकोचा आणि खेकडा. कोणे एकेकाळी एका माशाने गच्च भरलेल्या तळ्याजवळ एक करकोचा राहायचा. रोज तळ्यातले मासे खात तो आनंदाने राहत होता. अशीच वर्षे गेली. करकोचा आता म्हातारा झाला होता. त्याला पूर्वीसारखे मासे पकडता येईनात. मग त्याने एक युक्ती केली. दुःखी चेहरा करून तो अगदी स्वस्थ बसला. जवळून जाणारे मासे सुद्धा पकडायचा प्रयत्न केला नाही. एका खेकड्याने त्याला असे उदास पाहिले आणि तो करकोच्याकडे गेला. काय भाऊ, इतके उदास का? मासे खाणं सोडलं की काय? अरे खेकडे भाऊ, आत्ताच मी ऐकलं की काही माणसं हे तळे माती टाकून बुजवणार आहेत. इथले राहणारे सगळे मरणार. हे ऐकताच तळ्यात एकच खळबळ उडाली. अरे देवा, हे तर फार भयंकर आहे. आता तूच सांग, यातून कसा मार्ग काढायचा? मी तर असा म्हातारा, पण मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. इथून जवळच एक मोठं खोल तळं आहे. मी तुम्हाला तिथेच घेऊन जातो. आता करकोचा अगदी खुश झाला. आता तो आपल्या चोचीत एक एक मासा घेऊन जायला लागला. पण तो दुष्ट करकोचा एका मोठ्या दगडावर नेऊन माशांना खाऊन टाकायचा. त्या दिवशी खेकड्याची पाळी होती. आता मात्र करकोचाच्या मानेला मिठी मारून खेकडा त्याच्या बरोबर निघाला. पण वाटेत तळे काही दिसेना. त्याऐवजी इकडे तिकडे माशांचे सांगाडे पडलेले दिसले. आणि मग त्याला करकोच्याचा कावा समजला. त्याने आपल्या सर्व शक्तीनिशी करकोच्याच्या मानेला कडकडून चावा घेतला आणि त्याला मारून टाकले. शत्रूवर कधीही विश्वास ठेवू नये. 4 ज्ञानी. एका गावात 4 मित्र राहत होते. त्यातील 3 खूप शिकलेले होते, पण 4था मात्र अशिक्षित होता. त्यांची अगदी घनिष्ठ मैत्री होती. 4घेही नेहमी एकत्रच असत. काही वेळा 3 जण आपल्या अशिक्षित मित्राची खिल्ली उडवत असत. एक दिवस त्यांनी विचार केला की आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण पैसे मिळवले पाहिजेत. ते 4घेही शहराकडे निघाले. रस्ता जंगलातला होता. वाटेत एके ठिकाणी त्यांना एका मेलेल्या जनावराची हाडे आणि सापळा दिसला. त्यांनी विचार केला की आपल्या ज्ञानाची परीक्षा घेण्याची ही चांगली संधी आहे. मी ही हाडे एकत्र जोडू शकतो. मी याला कातडी घालून रक्त आणि मांस बनवतो. मी या प्राण्याला जिवंत करू शकतो. त्या 3घांनी तो प्राणी तयार करायचे काम सुरू केले. बापरे, अरे हा तर सिंह आहे. अरे याला जिवंत करू नका. पण 3रा काही ऐकायला तयारच नव्हता. त्यालाही त्याचे ज्ञान दाखवायचेच होते ना. अरे नको, थांब. 4था मित्र पटकन जवळच्या झाडावर चढला. 3ऱ्याने सिंहाला जिवंत केल्याबरोबर त्याने एका झेपेत त्या 3घांना ठार केले. सिंह निघून गेल्यावर 4था मित्र सुरक्षित आपल्या घरी गेला. शिक्षणाबरोबर शहाणपणही आवश्यक आहे. उंदरीण झाली पुन्हा उंदरीण.
गंगेकाठी अनेक साधू राहत होते. त्यांचे गुरु एक महान साधू होते. एके दिवशी गंगेकाठी प्रार्थना म्हणत असताना एक पिटुकली उंदरीण त्यांच्या समोर आली. साधूचे लक्ष उंदरिणीकडे गेले. तिचा धीटपणा पाहून त्यांना आश्चर्य वाटले. किती गोड आहे ही. मी हिला माझ्या घरी घेऊन जातो. आपल्या आध्यात्मिक शक्तीने त्याने उंदरीचे रूपांतर एका सुंदर मुलीत केले. मग त्यांनी तिला आपल्या घरी बायकोकडे सोपवले. आजपासून ही आपली मुलगी. तिला प्रेमाने वाढव. अनेक वर्ष लोटली आणि आता ती मुलगी एक सुंदर तरुणी झाली होती. साधू आणि त्याच्या बायकोने विचार केला की आता हिच्या लग्नासाठी योग्य तो वर शोधला पाहिजे. आपल्या मुलीचं लग्न जगातल्या सर्वात श्रेष्ठ व्यक्तीशी झालं पाहिजे. मला वाटतं की आपण सूर्यालाच मागणी घालूया. साधूने आपल्या शक्तीने सूर्याला खाली बोलवले व आपल्या मुलीशी लग्न करायला सांगितले. सूर्य लग्नाला तयार झाला. नको बाबा, मी याच्याशी लग्न नाही करणार. तो किती गरम आहे. दुसरा चांगला वर शोधा. साधू निराश झाला. तुमच्या मुलीचे ढगाशी लग्न लावा. तो अगदी थंड आहे. मग साधूने ढगाला बोलवले आणि आपल्या मुलीशी लग्न करायला सांगितले. पण मुलगी काही तयार होईना. मी याच्याशी लग्न नाही करणार. तो किती काळा आणि उदास आहे. दुसऱ्यावर शोधा ना बाबा. तुम्ही डोंगराला विचारा. तो तर माझ्यापेक्षा मोठा आणि शक्तिमान आहे. आता साधूने डोंगराला बोलवले आणि आपल्या मुलीशी लग्न करायला सांगितले. पण यावेळी ही मुलीने नकार दिला. नको बाबा, तो खूपच उंच आणि ओबडधोबड आहे. मला नको हा नवरा. उंदीर माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मी मोठा आणि शक्तिमान आहे खरा, पण उंदीर मलाही पोखरतो, बे करतो. मुलीने उंदराला पाहिल्यावर आनंदाने उडीच मारली. साधूने क्षणभर विचार केला आणि आपल्या शक्तीने मुलीचे रूपांतर पुन्हा उंदरात केले. लवकरच दोघांचे लग्न झाले आणि ती सुखात नांदू लागली. जन्मजात स्वभाव कधीही बदलता येत नाही.